थंडीमध्ये शरीराला उष्णता, ताकद आणि इम्युनिटीची जास्त गरज असते. आज जाणून घेऊया थंडीमध्ये नक्की कोणते पदार्थ खायला हवेत. यामध्ये पहिला आहे ते म्हणजे डिंकाचा लाडू. डिंक हे शरीर गरम ठेवते, तसेच हाडे देखील मजबूत करतं आणि शरीरातली कमजोरी दूर करतं. म्हणून डिंकाचे लाडू हे नक्की खायला हवे. त्याचबरोबर आहेत दुसरे म्हणजे तीळ आणि शेंगदाणे. तिळामध्ये नैसर्गिकरित्या उष्णता असते, तसेच सर्दी खोकला कमी होतो. तिसरा आहे ते म्हणजे गुळ. गुळ रक्त शुद्ध करतं, तसंच घसा साफ ठेवतो आणि थंडीपासून संरक्षण करतो. चौथं ते म्हणजे सुकामेवा. बदाम, अक्रोड, खजूर हे विंटरमध्ये सुपर फूड आहेत. यामुळे मेंदूची ताकद वाढते आणि शरीराला उष्णता देखील मिळते. म्हणून सुकामेवा हा खूप खायला हवा. पाचवा आहे ते म्हणजे आले, हळद आणि मिरी. हे नैसर्गिक औषध आहे. यामुळे सर्दी खोकला टाळण्यासाठी खूप मदत होते. म्हणून दररोजच्या वापरामध्ये हे खायलाच हवं. आणि थंडी टाळण्यासाठी काय करायचं आहे, तर खूप थंड पाणी प्यायचं टाळायचं आहे, जास्त आईस्क्रीम खायचं टाळायचं आहे, तसेच जंक फूड म्हणजेच पिझ्झा, बर्गर किंवा या बाकीच्या गोष्टी ज्या असतात त्या सर्व टाळायच्या आहे. यामुळे तुमचं थंडीपासून संरक्षण होईल आणि तुम्हाला आराम देखील मिळेल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.